तुम्हाला टेस्टेक IT ब्रँडिंग ॲडव्हर्टायझिंग कंपनी, तुम्हाला त्याचं लोकेशन येईल. तर आम्ही काय केलं, सरळ एक गुगल माय बिझनेस एक ॲप्लिकेशन असतं गुगल मॅपवर, तिथे आपण लोकेशन, ॲड्रेस, ही कंपनी काय करते, त्या कंपनी संदर्भातचे आपण फोटोज हे आपण टाकतो. सर तुम्ही टेस्टेक नागपूर सर्च कराल, सगळ्यांनी स्क्रीनकडे बघा. मी टेस्टेक नागपूर फक्त मी गुगल माय बिझनेसवर सांगते. तर किती लोकांना, तर मॅडम तुम्हाला विचारायचं, तुम्ही गुगल माय बिझनेसवर रजिस्टर आहात का? कशा प्रकारे याचा वापर करायचा याचं दर शनिवारी आपण ट्रेनिंग घेत असतो. आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत तेजस्विनी भांडारकर, ज्या डायरेक्टर आहेत तेजटेक टेक्नॉलॉजीच्या. तर त्या आपल्याला मार्गदर्शन करतील आणि सोशल मीडिया आणि IT चा योग्य प्रकारे वापर कसा करायचा आणि त्यांनी आपण आपले कामं किती प्रमाणात सोपे करू शकतो याचं योग्य मार्गदर्शन तेजस्विनीताई आपल्याला करतील. मी वेळ न दवडता डायरेक्ट तेजस्विनीताईंना म्हणते की सुरुवात करूया. धन्यवाद. व्हेरी गुड मॉर्निंग एव्हरीवन. सगळ्यांना मराठी कम्फर्टेबल आहे ना? गुगल मॅपवर जरूर त्याला रजिस्टर करा, कारण तुमची एक वर्ल्ड लेवलची आयडेंटिटी तिथे क्रिएट होऊन जाते. इथे तुम्ही बघाल तर टेस्टेक येईल, टेस्टेकच्या संदर्भात लोकेशन, आम्ही काय करतो, आमचे फोटोज, रिस्पेक्टिव्ह फेलिसिटेशन, कॉन्टॅक्ट नंबर, ॲड्रेस, एव्हरीथिंग यू विल गेट देअर. तर जर कोणी पण हे सर्च करतो तर बघा गुगलवर इतकी सारी इन्फॉर्मेशन येते. ठीक आहे, ही इन्फॉर्मेशन आपल्याला द्यावं लागते. दुसरी गोष्ट, गुगलवर जर आपल्याला आपला बिझनेस लिस्ट करायचा तर सगळ्यात मोठी गोष्ट काय, वेबसाईट. किती लोक ओळखतात? इथे स्टुडंट्स पण आहेत. कुठे तुम्ही कम्प्युटर सायन्सचे आहात का? वेबसाईट बद्दल माहिती इन शॉर्ट मध्ये सांगते. वेबसाईट काय असतं, गुगलवर आपल्याला, आपण काही सर्च करतो आहे तर गुगलवर टॉप मध्ये येण्यासाठी आपल्याला त्याला माहिती तर पुरवावं लागेल ना. ठीक आहे, तर त्याला गुगलला माहिती पुरवण्याचे दोन तरीके, एक आहे गुगल माय बिझनेस, गुगल मॅपवर रजिस्टर करायचं, दुसरं वेबसाईट बनवायची. आता हे वेबसाईट कोण बनवतात, जे कम्प्युटर सायन्स या फील्ड मधले आहे किंवा आमच्यासारख्या ज्या कंपनीज आहेत ते हे बनवतात, जेणेकरून आम्ही काय करतो, गुगलला माहिती पुरवतो, जेणेकरून तुम्ही काहीही सर्च केलं, तुमचा ऍड्रेस, तुमच्या बिझनेस बद्दल इन्फॉर्मेशन येईल. गुगल सर्च करा, फेसबुक ओपन करायचं सर्वांनी आणि त्याच्यावर सर्च करायचं देवेंद्र फडणवीस. तर तुम्हाला काय काय रिझल्ट येत आहे ते मला सांगा. सर्च केलं, काय आलं? देवेंद्र सरांचं पेज आलं असेल, भरपूर सारे पेज आले असेल. कोणी दाखवू शकतं? नेट नाही सुरू आहे का इथे? अच्छा आलं, राईट. तर बघा, जेव्हा आपण कोणाचं नाव फेसबुकवर सर्च करतो, ठीक आहे, दोन टाईपच्या प्रोफाईल्स ओपन होतात. एक तर अकाउंट म्हणजे पर्सनल अकाउंट. जसं सपोज आहे की आपल्याला आपलं अकाउंट पब्लिक, घरातल्या प्रत्येक जणाला ते कोणीही सर्च केलं तर त्याला ते दिसेल. आता असतं पर्सनल प्रोफाईल. जसं माझं नाव आहे तेजस्विनी भांडारकर, तुम्ही जर सर्च कराल तर आता माझं बिझनेस अकाउंट झालंय. पहिले ते काय होतं, तिथे पर्सनल अकाउंट होतं. तुम्ही ऍड फ्रेंड कराल, मी ऍक्सेप्ट करेल, तेव्हाच तुम्हाला माझे अपडेट्स दिसेल. ठीक आहे, या दोन टाईपच्या गोष्टी असतात. आता हे असतं की फेसबुकवर जसं सरांचं पेज ओपन झालं, अच्छा इंस्टाग्राम आहे, फेसबुकवर जर लोकांनी, तुम्ही जर फेसबुक ओपन केलं असेल तर प्लीज ओपन ठेवा. फेसबुक मध्ये अकाउंट मध्ये काय काय असायला पाहिजे ते आपण सांगू. सगळ्यात पहिले तो फोटो, जसा प्रोफाईल पिक्चर, त्याच्यानंतर नाव. नमस्कार, मी सौ श्रेया आशिष पाटील. मी भाजपा द जनसंपर्क कार्यालयाची कार्यालय मंत्री म्हणून इथे कार्यरत आहे. मी आज IT आणि सोशल मीडियाचं सेशन झालं आहे, तर त्यात प्रमुख वक्त्या म्हणून तेजस्विनी भांडारकर मॅडम आल्या आणि त्यांचं खरंच खूप छान सेशन झालं. म्हणजे AI पासून ते ट्विटरपर्यंत वापर कसा करायचा, छोट्या छोट्या गोष्टी ज्या अशा असतात की आपण फक्त यूज करत असतो पण माहिती नसतं त्याचा उपयोग कसा करायचा. जसं फेसबुकवर एंगेजमेंट काय आहे, फेसबुक पेजेसची एंगेजमेंट काय आहे, कशा लोकांपर्यंत जास्त पोहोचायचं, हा प्रकार जो आहे हा सर्वसामान्य नागरिकांना माहितीच नसतो. म्हणजे फक्त फेसबुक ओपन करायचं, रील्स पाहायच्या किंवा एखादी आपली पोस्ट शेअर करायची, बस एवढंच आमचं काम असतं. तर याचं पूर्ण नॉलेज आपल्याला तेजस्विनी मॅडमनी दिलं आणि मी खरंच त्यांची खूप आभारी आहे की आमच्या कार्यकर्त्यांमार्फत त्यांनी या गोष्टीचं नॉलेज पोहोचवलं. त्यासाठी थँक्यू.
नक्षत्र कार्यालय में सैटरडे को आईटी और सोशल मीडिया का ट्रेनिंग सेशन रहता है। इस ट्रेनिंग सेशन में आज तेजटेक कंपनी से उनके जो डायरेक्टर हैं तेजस्विनी भंडारकर मैडम वो आए थे। उन्होंने सोशल मीडिया की बहुत सारी बारीकियां यहाँ पर बताई, जैसे फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, यूट्यूब, चैट जीपीटी, ये सारे को यूज़ करके सोशल मीडिया पे अपना कंटेंट वायरल कैसे करना, अपना प्रॉम्प्ट कैसा जनरेट करना, एग्जैक्ट पोस्ट कैसी बननी चाहिए। उन्होंने इस सब के ऊपर लगभग आधा पौन घंटा यहाँ 100 से अधिक लोगों को सिखाया। यहाँ पे आज उपस्थित गण में महिलाएं थी, बच्चे थे, कॉलेज स्टूडेंट्स थे और कुछ पदाधिकारी भी थे। सभी को ये सेशन बहुत पसंद आया। हैशटैग के माध्यम से पोस्ट वायरल कैसे करना, हैशटैग जनरेट कैसा करना, ये सारी चीज़ों पे भी उन्होंने अपना एक सेशन रखा। तेजटेक कंपनी अच्छा काम कर रही है और आई एक्सपेक्ट कि हम लोग आगे जोड़ के और भी कुछ काम करें। थँक यू। आज आम्ही शनिवार दिवस हप्त्यातून एकदा आय टी या विधी मिळून सोशल मीडिया मिळून एक आमचं सेशन असते. त्या माध्यमातून आय टीचं या फडणवीस साहेबांचं विकली जे जे योजना आहे त्यांनी लाभलेलं आहे या जनतेपर्यंत पोहोचवलेले आहे, तर ते या ऑफिसच्या माध्यमातून त्या जनतेपर्यंत त्या सगळ्या योजनेचा लाभ त्यांना मिळवून देतो. आणि आय टीचं जे सोशल मीडियावर आय टीचं जे सेशन आहे, इंस्टाग्राम आहे, आपलं ट्विटर आहे, फेसबुक आहे, या माध्यमातून रील झालं, काही एक कार्यक्रम झालं, तर कसं म्हणजे जनतेपर्यंत पोहोचवायचं, यांच्या योजनेचा लाभ कसं जनतेपर्यंत पोहोचवायचं, हेच आमचं एकमात्र उद्देश असते. आणि साहेबांनी दिलेली पूर्ण ही योजना आम्ही जनतेपर्यंत पोहोचवतो. आणि आय टी सेशन, आय टी जे प्लॅटफॉर्म आहे त्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपण त्यांच्यापर्यंत विविध योजना आम्ही पोहोचवण्याचं आम्ही धैर्य आम्ही त्याच्यापर्यंत देतो. आमचं बस एकच एक उद्देश आहे की जनतेला या योजनेचा संपूर्ण लाभ त्यांना मिळवला पाहिजे. कारण आपले आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे विविध योजना अजूनही लोकांना काही योजनेचं महत्त्व त्यांना माहीत नाही आहे. त्या महत्त्वासाठी आपण वीकली हे सेशन ठेवले आय टीच्या माध्यमातून प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपण तिथे पोहोचवण्याचं धैर्य करतो. हेच मी डॉक्टर माधुरी इंदुरकर. आज शनिवार सन्माननीय मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात आम्ही प्रतापनगर नक्षत्र इथे हे कार्यालय आहे आणि या कार्यालयामध्ये सोमवार ते शनिवार रोज वेगवेगळ्या योजनांचा कार्यक्रम इथे घेतला जातो. त्यापैकी आजचा दिवस हा आय टी सेलसाठी असतो. आणि मोदीजींनी म्हटलंच आहे की डिजिटल इंडिया म्हणजे खरंच भारत हा जर डिजिटल झालेला आहे तर अगदी भाजी घेणाऱ्या व्यक्तीपासून ते व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकापर्यंत, इंडस्ट्रियलिस्टपर्यंत आजकाल सगळे डिजिटल झालेलं आहे. आणि तुम्ही बघाल तर छोटे छोटे भाजीवाले सुद्धा QR कोड घेऊन बसलेले असतात. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये अवेअरनेस वाढलाय. तर हे लोक जेव्हा सोशल मीडिया हँडल करतात तर अनेक लोक असे आहेत ज्यांना या सोशल मीडियाबद्दल काहीच कल्पना नाही आहे. नुसता आपला एखादा फोटो घेतला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केला इथपर्यंतच त्यांना माहिती होतं. तर आजचा हा जो कार्यक्रम आहे आय टी सेलचा, या कार्यक्रमात नागपूर महानगरची आय टी सेलची संपूर्ण आघाडी त्यांच्या टीमसोबत इथे येते. आणि इथे आपल्याला सगळे सिम्बॉल्स कसे वापरायचे, हॅशटॅग कसा वापरायचा, सोशल मीडियाला पोस्टला बूस्ट कसं करायचं ते इथे सांगितलं जातं. ते त्या अनुषंगाने आम्हाला शिकायला मिळालं. आम्हालाच नाही तर अनेक असे अशिक्षित लोक सुद्धा आहे की ज्यांना इच्छात आहे, आवडतं आहे, पण सोशल मीडियावर हँडल करता येत नाही. तर त्यांना सुद्धा हा फायदा झाला. आणि अशाच योजना वारंवार होत राहाव्या, लोकांना शिकायला मिळावं. ज्या सोशल मीडियाला हँडलिंग करताना शिकण्यासाठी लोकांना पैसे द्यावे लागतात, ते कोर्सेस करावे लागतात, तो पूर्ण सोशल मीडिया हँडलिंगचा प्रकार इथे निःशुल्क शिकवला जातो. इथे एकही रुपया घेतला जात नाही. निःशुल्कपणे देवेंजींच्या या कार्यालयात सर्वांना या गोष्टी, इथे अनेक सोशल लोक जे आहे, जवळपासचे नागरिक किंवा पब्लिसिटीद्वारे येणारे नागरिक सुद्धा इथे बसून या कार्यक्रमाचा लाभ घेतात, शिकून घेतात. शिशिर जी आहे त्रिपाठी, त्याच्यानंतर सुमित मिश्रा आहेत नागपूर महानगरचे आय टी सेलचे अध्यक्ष, त्या दोघांची टीम इथे येते आणि दर शनिवारी सोशल मीडिया हँडलिंग बद्दल सांगते. आणि मॅडम ज्या आहे, मॅडमचं नाव काय म्हणालायचं, आज आपल्यातली एक युवा तडफदार मुलगी तेजस्विनी भंडारकर, तिने या सोशल मीडियाचे जे सिम्बॉल्स आहे ते कसे वापरायचे ते शिकवलं. तुम्ही बघू शकता इथे भरपूर गर्दी आहे कार्यालयात. अनेक मुलं, मुली, महिला आणि पुरुष इथे आता कार्यक्रमाचा लाभ घेऊन गेले आहेत. तर खूप छान पद्धतीने त्यांना शिकायला मिळालं आहे. आणि तुम्ही सुद्धा जर इच्छुक असाल तर नक्कीच शनिवारी या कार्यालयाला व्हिजिट करा आणि अवेअर ऑफ डिजिटल भारत, डिजिटल इंडिया. जय हिंद.
यार मैं यहाँ दक्षिण पश्चिम मतदार संघ में आज आई थी। आज मेरा सेशन था सोशल मीडिया पे। तो यहाँ बहुत सारी स्कीम्स चलती है, हम लोगों तक ये कैसे पहुँचा सकते हैं वाया टेक्नोलॉजी, वाया सोशल मीडिया, ताकि ज़्यादा से ज़्यादा जनता इसके बारे में जागरूक हो एंड ज़्यादा से ज़्यादा जनता इसका लाभ ले सके। इसके रिलेटेड हमने बहुत सारी चर्चाएं की, लोगों में अवेयरनेस बढ़ाया एंड मैं बहुत खुशकिस्मत समझती हूँ खुद को कि मैंने उसमें थोड़ा सा अपना योगदान दिया। थैंक यू।